लोक जागर परिवाराचे विश्वस्त प्रवीणजी गीते यांनी या गणपती उत्सव, दुर्गादेवी उत्सव, बक्षीस वितरण व शेतकरी मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितलं, तरुण पिढ्यांनी समाजकारणात, राजकारणात यायला पाहिजे. जोपर्यंत देशाचा तरुण कोणत्याही मुख्य प्रवाहात यायचा नाही, त्या देशाची प्रगती व्हायची नाही. त्यांनी सांगितलं, शेतकरी हा देशाचा कणा आहे, तर सीमेवर लढणारा सैनिक हा आपला प्राण आहे. त्यामुळे शेतकरी आणि सैनिक हे आपले अविभाज्य घटक आहे या देशाचे. त्यासाठी तरुणांनी कोणताही विचार न करता चांगल्या कार्यात उडी घेतली पाहिजे. तसेच त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रमाता, राजमाता आई जिजाऊ ज्यांचा विचार सतत आमच्या धमन्यांमध्ये वास करतो, ते शाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज. इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या आशावादानं आम्ही जगतो आणि बळीच्या फोटोकडे पाहून आम्हाला नवी ऊर्जा मिळते. माझी माय माऊली दिवाळीच्या दिवशी ओवाळताना आम्हाला सांगते की इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. माझ्या माय माऊलीचा तो आशावाद जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं बळीचा तो विचार घेऊन जात असताना आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय विचारपीठावर असलेली सगळी मंडळी, खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या शब्दाला मान देऊन राऊत साहेब आपण इथं या ठिकाणी आला. खरं तर आपलं नाव अत्यंत मोठं आहे, पण आज आपण उद्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रात अधिक मोठे होणार. कारण ज्या जिजाऊनं शिवबाला घडवलं त्या महालाच्या समोर आज आपली कविता होते. ही खऱ्या अर्थानं इतिहासाची नोंद आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना खरं तर एक कवी असं म्हणतो, चौधरी साहेब, की काय चुकीचे काय बरोबर, चल स्वतःचीच भांडत जाऊ. काय चुकीचे काय बरोबर, चल स्वतःचीच भांडत जाऊ. लोक जरासे वेडे म्हणतील, सत्य तरी ही मांडत जाऊ. खरं तर माणसाला लोकांनी पागल म्हटलं पाहिजे. ज्या दिवशी हा समाज आणि लोक तुम्हाला पागल म्हणतात, त्या दिवशी समजून घ्या की तुमचा प्रवास यशाच्या शिखरानं जातो आहे. मला ती पत्रिका आणि बॅनर, तुम्हाला माहित आहे, मला नाव गाव याच्यात मी रमत नाही. तुम्ही चुकीनं माझा फोटो घेतला आणि बॅनरवर छापला. आदरणीय राऊत सर, 24 वर्षात माझा पहिल्यांदा बॅनरवर फोटो आलाय, लक्षात ठेवा. या सगळ्या प्रक्रियेच्या लांब थांबलं पाहिजे. कारण बॅनर जन्माला घालणारा माणूस मी होऊ शकतो का हे ठरवलं पाहिजे. त्या बॅनरवर लिहिलं शेतकरी मार्गदर्शक, उठ्ठ सुट्ट, आणि आमचा शेतकरी तेल सापडतो. कोणी येतं त्या शेतकऱ्यालाच मार्गदर्शन करतं. अरे शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही, तो आमचा सगळ्यांचा बाप आहे. म्हणून ही सगळी व्यवस्था आहे, ही सगळी वसुंधरा आहे, आणि तुम्ही त्याला मार्गदर्शन करायला निघता. हे थांबलं पाहिजे. एसीत बसून एखादा माणूस मातीचं परीक्षण करतो, एसीत बसून आमचे शासन निर्णय होतात, पण खरा शासन निर्णय आमची माय आणि बाप काळ्या आईच्या कुशीत राबताना निर्माण करत असतो. हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून समाज जर कुठून घडत असेल तर तो शेती मातीतून घडतो. आणि तुम्ही म्हटले ना आता की लोक असं म्हणतात, लोक तसं म्हणतात, लोक अमुक म्हणतात, लोक तमुक म्हणतात, तर लोक त्यालाच म्हणतात ज्याच्याकडून काही होत असतं, नाही तर ज्याच्याकडून काहीच होत नाही त्याला लोक हिजडा असं म्हणतात. हे सुद्धा समजून घ्या. आणि म्हणून जर बाबासाहेबाला या समाज व्यवस्थेमध्ये टेस्टर लावलं, शिवबाला लावलं, फुल्यांना लावलं, सावित्रीला लावलं, सगळ्यांना टेस्टर लावलंय, जर तुम्हाला टेस्टर लावलं असेल तर समजून घ्या की तुमची पावलं त्यांच्या पायवाटेच्या दिशेने निघाली आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना जुने जाऊ द्या मरणा लागून हे असं असतात. उलट मला जर कोणा रोज पैसे मागितले तर मला खूप आनंद होतो, कारण आपल्याजवळ कधीच नसते ना, आपण कोणालाच पैसे देऊ शकत नाही. पण आपल्याला मला वाटतं की मग खूप श्रीमंत माणूस आहे, कोणा जर मला 10,000 रुपये मागितले आनंद असतो तो, है की नाही? तर तो आनंद घ्यायचा. जगण्याचा आनंद हा टीकेतून सुरुवात होत असतो. जर तुम्हाला कोणी अवमान केला असेल तर शिवीचं उत्तर शिवी असू शकत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर शिवीचं उत्तर काय असेल तर शिवीचं उत्तर हे कृतीनं देण्याची भूमिका ज्या कार्यकर्त्यामध्ये असते, तोच कार्यकर्ता खऱ्या अर्थाने इथल्या समाज व्यवस्थेचा मोठा घटक असतो, मोठा भाग असतो. खरं म्हणजे पाहुण्याच्या घरी जेवायला गेल्यानंतर शिल्लकचे 2 पाहुणे जर वाढले आणि जेवणाच्या मध्येच भाताचं भांड जर आलं तर काही जेवणारानं आणि काही वाढणारानं समजून घेण्याची की हजारो साल जब नरगिस साहेब ने बेलूर पे रोती थी असलेल्या माणसाची वेदना ज्याला शब्दामध्ये कटिबद्ध करता येते, ती खरी कविता असते, ती खरी कविता असते. आणि ती खरी महाराष्ट्राच्या मनातली कविता तुमच्या सादरीकरणातून येते. म्हणून उभा महाराष्ट्र राऊतांना डोक्यावर घेतो आणि एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मातृतीर्थाच्या मातीच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो. थांबतो. काही चुकलं हुकलं असेल तर माफ करा, मी अजिबात म्हणणार नाही, कारण मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहे. शेवटी तुम्ही मला आणि मी तुम्हाला एकमेकाला वळण लावणार आहोत, आणि हे वळण
खऱ्या अर्थानं या कार्यकर्त्यासारख्या या माणसासारख्या माणसाच्या आयुष्याला कामी यावं असं ठरावं, अशीच एक माफक अपेक्षा या निमित्तानं करतो. खरं तर राजकारणात तुमचं जाण्याचं स्वप्न असेल नसेल मला माहीत नाही, पण चांगल्या काम करणाऱ्या माणसानं राजकारणामध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलंच पाहिजे. कारण राजसत्तेचा दरवाजा हा खऱ्या अर्थानं चळवळीचा खरा दरवाजा असतो. आम्ही सामाजिक क्षेत्रातली माणसं वेगळ्या अर्थानं गल्लत करून घेतो. म्हणजे आम्ही काय बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत का? आम्ही महात्मा फुलेंपेक्षा मोठे आहेत का? महात्मा फुले बाबासाहेब शाहू महाराजांचं सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका ही राजकारणाच्या दिशेनंच जाते. लोकशाही मजबूत करायची म्हणता, लोकशाही ढासळू द्यायची नाही म्हणता, आणि मग ती कोण मजबूत करेल? तर तुमच्यासारख्या फकीर कार्यकर्त्यांना उभं राहिलं पाहिजे आणि त्या व्यवस्थेला बळ दिलं पाहिजे अशी अपेक्षा या प्रसंगाच्या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.